परंतु खूप वेळेस आपण असंही ऐकतो की गुरुच्या व्यतिरिक्त देखील दीक्षा मिळू शकते किंवा स्वतःहून ती जी अनुभूती आहे ती मिळू शकते. तर त्याच्यामध्ये फरक काय, दोघांमध्ये अंतर काय? दोघांमध्ये अंतर असं आहे बघा, प्रयत्नाने कुंडलिनी जागृत करणे आणि गुरुकृपेने कुंडलिनी जागी होणे. स्वप्रयत्नांनी करायला गेला तर एखादा आसन, बंद मुद्रा किंवा बंद आसन, प्राणायाम मुद्रा, एखादी प्रक्रिया स्वकष्टांनी करताना चुकीची ठरू शकते. परंतु सद्गुरूकडनं घेतलेली दीक्षा ही ज्या कुंडली जागी होते त्यावेळेला ती कुंडलिनी माता त्या देहाकडून तिला योग्य वाटेत सिद्ध, शरीराला सिद्ध आणि शुद्ध होण्यासाठी ज्या प्रक्रियेची गरज आहे त्याच प्रक्रिया करणार.